नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी विषयाला हात घालण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे हकीकत आहे. जवळजवळ 60 वर्षापूर्वीची असं समजायला हरकत नाही. मी अगदी 9-10 वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट आहे. आज 70 वर्ष त्याला उलटून गेलेत. गेले 2-3 दिवस मी बातम्यांमध्ये एक निर्लज्जपणाचा कळस अशी शब्दावली वारंवार ऐकली. आणि ती अर्थात त्या भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याविषयीची आहे. पण तो विषय मी स्वतंत्रपणे मांडणार आहे. आज मी निर्लज्जपणा कशाला म्हणतात एवढ्यापुरताच माझा विषय मर्यादित असेल. आणि त्याच्याशी संबंधित असलेली ही गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातली घटना आहे. लालबागच्या चाळीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. आसपास सगळे कष्टकरी, गिरण्यांमध्ये काम करणारे, दुकानांमध्ये काम करणारे, कारखान्यांमध्ये काम करणारे. एखादा कोणतरी अपवाद असायचा की जो पांढर पेशा म्हणता येईल असं अधिकारी किंवा क्लार्क म्हणून काम करणारा. बाकी आमच्या भोवतालचे 80-90% लोक हे काबाड कष्ट करणारे होते. माझे वडील कंपाऊंडर होते एका डॉक्टरकडे. आणि त्यावेळेला आम्ही 4-5 पोरांनी मिळून, 6 असतील, आपल्याला खाऊ म्हणून मिळणाऱ्या पैशातून एक 15 ऑगस्टचा दिवस साजरा करायचा ठरवला. अगदी लहान मुलं होतो. 2 रुपयामध्ये लाऊडस्पीकर मिळायचा 12 तास. तर तो लाऊडस्पीकर मागवलेला, झेंडा आणलेला. पण ते निव्वळ राष्ट्रप्रेम वगैरे असं काही नव्हतं, प्रामाणिकपणे सांगतो. तर आमच्या लालबागच्या सुदामभवन चाळीमध्ये खाली 2 गाळ्यामध्ये एक दुकान होतं. जय जयराम कृष्णहरी आजही मला वाटते ते दुकान आहे. त्याचे जे प्रमुख मालक होते, शेठ होते बाबूलाल शेठ. आणि दुसरे महापालिकेमध्ये नोकरी करणारे मुकुंद निमकर, जे पुढे नाट्य क्षेत्रामध्ये निर्माते, सूत्रधार वगैरे झाले. अशा दोघांशी आमचा एक सौदा झाला होता पोरांचा, की त्यांनी 25-25 रुपये आम्हाला डोनेशन द्यायचं. आणि त्यातून मिळणाऱ्या 50 रुपयातून क्रिकेटची बॅट, स्टंप, टेनिसचे 6 बॉल वगैरे असं सगळं खरेदी करायचं आणि आपण क्रिकेटची टीम बनवायची, असा मूळ प्लॅन होता. आणि त्यासाठी मग 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करायचा हा आमचा हेतू होता. ज्याला आजकाल स्पॉन्सर म्हणतात. ते आमचे स्पॉन्सर होते त्या काळातले. आणि तो आमच्या चाळीच्या गच्चीमध्ये झेंडावंदन आणि 4 खुर्च्या होत्या, त्याच्यावर पाहुणे वगैरे बसलेले होते. चाळीतली मंडळी, मुलं, पालक वगैरे मोठ्या संख्येने हजर होते. गंमत अशी झाली, तो काळ होता ना, तो दारूबंदीचा काळ होता. आणि दारूबंदी असताना सुद्धा चोरटी बेकायदा दारू विकणारे गुत्ते होते. त्याच्यावर पोलिसांच्या धाडी पडायच्या, हप्तेखोरी चालायची, सगळं चालायचं. पण राजरोसपणे दारूची, बेकायदा गावठी दारूची विक्री व्हायची. आणि तो धंदा करणारा हा आपोआपच त्या परिसरातला दादा गुंड असायचा, ज्याची मार खायची तयारी असायची. आणि आसपासच्या लोकांवर दहशत माजून कोणी तक्रार करणार नाही एवढा दबदबा असलेला माणूस. तर असा एक माणूस, त्याला शेठही म्हटलं जायचं, असा एक शेठ आमच्या चाळीच्या मागच्या बाजूला होता. आणि तो अचानक त्या सोहळ्यामध्ये गच्चीवर आला आणि येऊन खुर्चीवर बसला. आता मला सांगा की तो जर त्या भागात दादा असेल, दबदबा असेल त्याचा, तर आम्हा पोरांची तर त्याला चालता म्हणायची हिंमत नव्हती. तो आमंत्रित नव्हता, निमंत्रित नव्हता, पण आला आणि बसला. पाहुणे जे होते
किंवा आमचे पालक वगैरे होते, त्यांच्यातही एवढी धमक नव्हती की त्याला तू कसा आला, चालता हो असं म्हणायची हिंमत नव्हती. पण तो आला आणि बसला, आम्ही काय बोलणार. गंमत अशी होती की इथपर्यंतही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, आलाय, तोही एक बेकायदा असलं तरी चाळीचा रहिवासी आहे. पुढे असं झालं की तो समारंभ झाला, एक 2-2 मिनिटाची, 5 मिनिटाची भाषणं झाली त्यांची, पाहुण्यांची, आणि त्यांनी आम्हाला 25-25 रुपये दिले. आमचे हात आभाळाला टेकले होते. 20, 25, 30 रुपयामध्ये क्रिकेटचं सगळं साहित्य मिळणार होतं आणि डोनेशन किंवा प्रायोजकता आलेली होती 50 रुपयाची. म्हणजे 2-2 बॅटी घेता येणार होत्या. अर्धा डझनऐवजी 6 टेनिसचे चेंडूच्या ऐवजी 12 चेंडू. या आनंदात आम्ही होतो. अशा वेळेला या गुत्तेवाल्या दादाने एक रकमी 50 रुपयाची देणगी दिली. आमचे तर हात आभाळाला भिडले पोरांचे. 100 रुपये. अरे 100 रुपयाची नोट बघणं ज्या पोरांच्या नशिबी नव्हतं, अशा 4-5 पोरांच्या हाती एकदम 100 रुपये आले होते. झालं, समारंभ वगैरे संपला, सगळे लोक पांगले. आणि त्यानंतर आमच्यापैकी 3 मुलांच्या घरी बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट याचा अर्थ आमच्या पालकांनी आम्हाला बडवलं. 3 मुलं अशी होती 5-6 पैकी की ज्यांच्या पालकांनी, जे कोणी महात्मे वगैरे नव्हते, फार प्रचंड सुशिक्षित वगैरे नव्हते. माझे वडील, मी सांगितलं, कंपाऊंडर होते. सुब्याचे वडील तर शिंपी होते, मशीनवर बसून कपडे शिवणारा माणूस, आणि असाच एक मिल कामगाराचा मुलगा. या तिन्ही मुलांच्या बापांनी त्यांना बडवलं मुलांना. का? तुम्ही दारूवाल्याचे, हातभट्टीवाल्याचे पैसे घेतले कसे? आता घेतले तर यांच्याच समोर घेतले होते, पण तेव्हा यांचीही धमक नव्हती त्या हातभट्टीवाल्याला अडवायची. पण तो सगळा राग आमच्यावर काढला. आणि मग हे 3 बाप एकत्र आलेले, उरलेल्या बापांना गोळा करण्यात आलं आणि म्हणाले, पोरांनी असले पैसे घेता कामा नाहीत. यावर सगळ्या बापांचं, पालकांचं एकमत झालं की अशा हातभट्टीच्या पैशातून आपल्या पोरांनी क्रिकेट वगैरे खेळता कामा नये, कुठलाही खेळ करता कामा नये, कसलाही संघ, टीम बनवता कामा नये. पण आता गंमत अशी की मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची. आम्हाला त्याही काळात दारूभट्टीचे पैसे म्हणजे काय एवढी अक्कल नव्हती. पैसे म्हणजे पैसे. पण ह्या, ज्याला अनपढ आज म्हणता येईल, कसा बसा संसाराचा गाडा हाकणाऱ्या पालकांना त्याचं भान होतं. आणि त्यांनी आमचे कान पकडले होते, थोबाडलं होतं, आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं, सगळ्या पालकांनी एकत्र जाऊन त्या गुत्तेवाल्याला त्याचे 50 रुपये परत देऊन टाकायचे, नाही घ्यायचे ते पैसे. आणि झालं ते. पुढे काय झालं नाही. पण हे उदाहरण मी का देतोय? शुद्धता, पावित्र्याच्या गप्पा आज सगळीकडे आपण ऐकत असतो, सतत ऐकत असतो. भ्रष्टाचार माजलेला आहे, निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे, हे शब्द तर आपण किती ऐकतोय. हे गेल्या 8-10 दिवसामध्ये त्या मुंबईत पुढे पाणी तुंबून काहीतरी 2-3 घटना घडल्या, तर निर्लज्जपणाचा कळस का? तर तो अमित साटम काहीतरी हसला, त्याला निर्लज्जपणाचा कळस म्हणायचा असेल, तर मग त्याच कालखंडामध्ये मुंबई तक नावाच्या आजतक या मीडिया हाऊसच्या मराठी विभागाने बैठक नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्याच्या मंचावर संपादक साहिल जोशी याच्या सहित लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, आजतक इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, आणि तक नावाचं जे काय एकूण प्रादेशिक भाषांमध्ये नेटवर्क आहे मुंबईत, काय ते इंडिया टुडेचं, त्याचे संपादक मिलिंद खांडेकर, या चौघांमध्ये परिसंवाद झाला. त्याची लिंक मी मुद्दाम देतोय, ती बघा, ती बघा मित्रांनो. सगळं ऐकायची गरज नाही, नाही ऐकलं तरी चालेल, पण ते जे चित्रण आहे ते बघा. ज्या सरकारची आपण निंदा नालस्ती करतोय,
ज्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या सरकारची आपण त्या मंचावरून निंदा नालस्ती करतोय, त्या मंचाच्या मागे प्रायोजक म्हणून जे सिंबॉल दाखवले जात होते ते जवळजवळ सगळेच्या सगळे त्याच महाराष्ट्र सरकारचे होते, जे सरकार महायुती चालवते. मला सांगा, निर्लज्जपणाचा कळस म्हणजे आणखीन काय असतो? आमच्या त्या कष्टकरी अनपढ अडाणी पालकांनी सुद्धा दारूभट्टीचे पैसे मुलांच्या खेळामध्ये येता कामा नयेत म्हणून आम्हाला कानफाटलं होतं. आणि आजचे महान बुद्धिमंत, एकापेक्षा एक दांडगे मराठीतले आणि देशातले संपादक एका मंचावर बसून ज्या भ्रष्टाचार किंवा गैरकारभारावर चर्चा करतायत, त्यांच्या त्या मंचाला, त्या कार्यक्रमाला आणि त्या चर्चेला प्रायोजक कोण होतं? तेच सरकार. त्याच सरकारकडून आणलेले पैसे जणू काय सरकारने आपल्या भ्रष्टाचाराची निंदा करण्यासाठी यांना स्पॉन्सर केले होते. निर्लज्जपणा कशाला म्हणतात हो? निर्लज्जपणा कशाला म्हणतात? आणि हे एकापेक्षा एक बुद्धिमंत संपादक होते. आणि म्हणून मी सांगतोय, ती लिंक खाली देतोय, ती लिंक मुद्दाम बघा, ऐका असं मी म्हणत नाही, पण बघा. त्या मंचावर मागेची कंपन्यांची, संस्थांची, उपक्रमांची सरकारी नावं दिसतात. ती सगळी महाराष्ट्र सरकारचे उपक्रम आहेत, ज्याच्यामध्ये कसा कसा भ्रष्टाचार होतो आणि तो निवडणुकीत वळवला जातो. मतदार आणि आमदार कसे विकतले घेतले जातात याच्यावर आपण रडगाणं गातोय. आणि त्या पैशाचाच काही टाकलेला एक तुकडा चघळत आपण ही चर्चा करतोय. एवढी सुद्धा लाज शरम नसलेली ही प्रतिष्ठित माणसं. नारायण सुर्वेंची एक कविता आठवते मला 50 वर्षापूर्वीची. बेअब्रूज फार झाली अब्रूदारांच्या जगात. हे अब्रूदार आहेत, हे 4 संपादक हे अब्रूदार आहेत, प्रतिष्ठित आहेत आजच्या समाजामध्ये. असे जेव्हा अब्रूदार तुमच्या समाजामध्ये प्रतिष्ठित असतात, तेव्हा निर्लज्जपणा म्हणजेच अब्रू झाली किंवा प्रतिष्ठा झाली तर नवल कसं मान, हे आमच्या अडाणी आईबापांना कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी एका हातभट्टीवाल्याकडून पैसे घेतले म्हणून आम्हाला 70 वर्षापूर्वी थोबाडलं होतं. बुद्धिमंत नव्हते ना बिचारे. बुद्धिमंत असते तर त्यांनी असे पैसे घेणं सुद्धा तत्कालीन परिस्थितीनुसार कसं भाग होतं वगैरे वगैरे असले युक्तिवाद केले असते. कदाचित कोणीतरी त्यापैकी संपादक असता तर अग्रलेख पण लिहिले असते. पण आमचे आई वडील किंवा आमचे शेजारी पाजारी सगळे अनपढ कष्टकरी होते, त्यामुळे त्यांना असला बुद्धिवाद आणि युक्तिवाद समजत नव्हता म्हणून आम्हाला मार खावा लागला. आज त्याचीच प्रतिष्ठा असते. याला निर्लज्जपणाचा कळस म्हणतात. ज्याची निंदा करतोय तीच पक्वान्न म्हणून ताव मारून खातोय पंक्तीत बसून, याला निर्लज्जपणाचा कळस म्हणतात. बघा मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.